हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे। स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स। तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास फर्स्ट युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.2 क्लॅप युअर हँड्स। लिसन अँड सिंग। क्लॅप युअर हँड्स व्हेन आय से वन। क्लॅप म्हणजे काय? टाळ्या वाजवणे। क्लॅप म्हणजे काय? टाळ्या वाजवणे। क्लॅप युअर हँड्स, हाताने काय करा? टाळ्या वाजवा। व्हेन आय से वन, जेव्हा मी वन म्हणेन। जेव्हा मी वन म्हणेन। क्लॅप युअर हँड व्हेन आय से वन। मी जेव्हा वन म्हणणार आहे तेव्हा तुम्ही काय करायचं आहे? टाळ्या वाजवायचं आहे। नेक्स्ट लाईन आहे क्लॅप युअर हँड्स अँड जम्प अप वन्स। जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवणार आहात, टाळ्या वाजवत काय करायचं आहे? जम्प पण करायचं आहे। काय करायचं आहे? एकदा जम्प अप वन्स करायचं आहे। पुन्हा एकदा काय करायचं आहे? जम्प करायचं आहे। नॉड युअर हेड व्हेन आय से टू। नॉड म्हणजेच काय? हलवणे। नॉड म्हणजेच काय? मान हलवणे। नॉड युअर हेड, हेड म्हणजेच काय? डोकं हलवणे। नॉड युअर हेड व्हेन आय से टू। मी जेव्हा टू म्हणेन तेव्हा तुम्ही काय करायचंय? तुमचं डोकं हलवायचंय। काय करायचं आहे? हलवायचं आहे। नॉड म्हणजेच काय? हलवणे। नॉड युअर हेड, डोकं हलवणे। नॉड युअर हेड अँड बकल युअर शू। नॉड, डोकं हलवत काय करायचंय? तुमचे शूजचे जे दोरे आहेत ते काय करायचं आहे? बांधायचे। बकल युअर शूज, बकल म्हणजेच काय? शूजचे दोरे बांधणे। स्टॅम्प युअर फूट व्हेन आय से थ्री। मी जेव्हा 3 म्हणेन, व्हेन आय से 3 म्हणजेच काय? 3। व्हेन आय से 3 स्टॅम्प युअर फूट। मी जेव्हा 3 म्हणेन तेव्हा तुमचे पाय काय करायचे आहेत? एक पाय काय करायचा आहे? आदळायचा आहे। स्टॅम्प म्हणजेच काय? आदळायचं आहे। स्टॅम्प युअर फूट व्हेन आय से 3। नेक्स्ट लाईन आहे स्टॅम्प युअर फूट अँड टच युअर नी। स्टॅम्प युअर फूट, पाय आदळत काय करायचं आहे? तुमच्या नीजला टच करायचंय। नीज म्हणजेच काय? गुडघे। कुठं टच करायचं आहे? गुडघ्यांना टच करायचं आहे। काय करत? पाय आदळत। स्टॅम्प युअर फूट, स्टॅम्प युअर फूट करत काय करायचं आहे? नीला टच करायचं आहे। बेंड ओव्हर, बेंड म्हणजेच काय? वाकणे। बेंड म्हणजेच काय? वाकणे। ओव्हर म्हणजेच काय? पूर्णपणे, पूर्ण वाकणे। कधी? व्हेन आय से 4। बेंड ओव्हर व्हेन आय से 4। मी जेव्हा 4 म्हणेन तेव्हा तुम्ही काय करायचंय? बेंड ओव्हर व्हायचंय। काय व्हायचंय? बेंड ओव्हर। बेंड ओव्हर म्हणजेच काय? पूर्ण वाकायचं आहे। नेक्स्ट लाईन आहे बेंड ओव्हर टच द फ्लोअर। बेंड ओव्हर होत काय करायचं आहे? फ्लोअरला टच करायचंय। फ्लोअर म्हणजेच काय? जमीन। जमिनीला टच करायचं आहे। नेक्स्ट लाईन आहे टर्न अराउंड। टर्न अराउंड म्हणजेच काय? गोल फिरणे। काय करणे? गोल फिरणे। टर्न म्हणजे गोल फिरणे। अराउंड स्वतःच्या भोवती गोल फिरणे। व्हेन आय से 5। मी जेव्हा 5 म्हणेन तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? स्वतःभोवती गोल फिरायचं आहे। नेक्स्ट लाईन आहे टर्न अराउंड लेट अस डाइव्ह। टर्न अराउंड, पहा गोल फिरत असताना तुम्हाला काय करायचं आहे? डाईव्ह सुद्धा मारायचे। काय करायचे आहे? डाईव्ह म्हणजेच काय? सुरुंग। सुरुंग कुठं मारतो आपण? स्विमिंग मध्ये। जेव्हा स्विम करत असतो, आपण पोहत असतो तेव्हा सुरुंग मारलं जातं, त्या सुरुंगाला डाईव्ह असे म्हणतात। तर अशा प्रकारे हा पोएम एक्सप्लेन होऊ शकतो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशीच अनेक व्हिडिओ घेऊन। बाय बाय।